आयुष्यातील काही स्वार्थी नाते, भगवद्गीतेचे अनमोल विचार. नशीब सुद्धा बदलेल आणि वेळ सुद्धा बदलेल. तुम्ही फक्त हिम्मत हारू नका. हातावरच्या रेषा बदलायला वेळ लागत नाही. तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्ट सारखे असते. लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. गेलेली वेळ कशीही असू द्या, तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. ज्यांच्याकडे जवळचे आहेत ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर संशय घेत असेल तर घेऊ द्या, कारण संशय नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो, कोळशाच्या काळेपणावर नाही. जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका. तर या गोष्टीचा गर्व करा, कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यावर पावले थांबू लागतात. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ते कोणालाही ऐकवा. खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचे हरण झाले. अति अहंकार असल्यामुळे रावणाचा वध झाला. अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेलं चांगलं असतं. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडणं करून नाही, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेलीच पाहिजेत, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका. एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल. बरं झालं की मृत्यू सगळ्यांना येतो, नाहीतर श्रीमंत लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणून मरण पावला. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये, कारण जी आज आहे तीच सर्वोत्तम संधी आहे. जेव्हा व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते, आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते, पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखे चमकाल, कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. कधी कधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते, कारण स्वार्थ खूप बलवान असतो. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा,
तुमच्यासमोर शत्रूंची रांग लागेल. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीही नाही विचारणार की तुमची गर्लफ्रेंड कोण आहे. तर प्रत्येकजण हे विचारतील की तू काय कमवतो. लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं एवढं अवघड नाही, जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणं. जेव्हा सगळे सांगतात हार मान्य कर, त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगतं की तू परत एकदा प्रयत्न कर, हे काम तूच पूर्ण करू शकतो. इतकं सुद्धा गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल. आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणं सुद्धा आवश्यक असतं, कारण त्याच वेळी समजतं की कोण आपलं हात पकडतं आणि कोण आपला हात सोडून निघून जातं. कधीही हिंमत हारू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. डोकं आणि छत्री तेव्हा काम करते जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्हीही ओझं वाटतात. जे पाहिजे आहे ते मिळवणं म्हणजे यश आहे, पण जे मिळालं आहे त्यात आनंद मानणं म्हणजे समाधान आहे. दुःख आणि कष्ट नक्की विसरून जातं, पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला देव पण येत नाही. ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडांवर नवीन पानं येत नाहीत, त्याप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही. आयुष्यामध्ये जर पुढं जायचं असेल तर एकटं चालायला शिका. देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं? कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं की पुस्तकांमध्ये सगळंच लिहिलेलं असतं, तर मग शाळेत का जायचं? जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक पण लढायला पुढे जातात. पण बहादूर तर ते असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबवत नाही. तुम्ही जर तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्याचं कोणतं लक्ष्य ठरवलं असेल तर ते मिळवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा आणि तुमच्या मनामध्ये काम पूर्ण करण्याचा संकल्प बनवा. जे तुमच्या हातातून निसटून गेलं आहे त्याच्यासाठी रडू नका. यश तेच मिळवतात ज्यांचा संकटांवर मात करणं येतं. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते सुद्धा आणि बिघडवते सुद्धा. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीही पुढे जाऊ देत नाही. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली तर उदास होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, देव अवघड रोल त्यांनाच देतो जे चांगले ॲक्टर असतात. पैशांनी आपण सुखसुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्मांनीच मिळते. आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काहीही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी
तुमचा वेळ बदलवून टाकतील. बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेडं असणं गरजेचं असतं. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा घमेंड करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते. शेवटी खालीच यावं लागतं. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीही कमी लेखू नका. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.